श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्ती दिंडोरी प्रणीत या चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचे खूप खूप स्वागत. आज आपण काळी जादू करणी कशी ओळखायची, त्याची लक्षणे आणि उपाय जाणून घेणार आहोत. तुमच्या घरात अशांत वातावरण आहे, चिडचिड, वादविवाद, नकारात्मक ऊर्जा यांचा त्रास होतोय, तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. तुमच्या घरात वारंवार चिडचिड, दवाखाने, नकारात्मक ऊर्जा जाणवते, घरी आल्यावर डोकं जड पडणं आणि बाहेर जावं न वाटणं, तर मग ही माहिती तुमच्यासाठीच. या सोप्या विनाखर्चिक उपायाने तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि तुमच्या घरात सुख, शांती आणि आनंदाचं वातावरण निर्माण होईल. काळी जादू हे एक अंधश्रद्धा आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीवर वाईट परिणाम करण्यासाठी मंत्र, तंत्र आणि टोटके यांचा वापर केला जातो. अनेक लोक अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात आणि त्यांच्यावर काळी जादू झाली आहे असा दावा करतात. काळी जादू झाली आहे असे दाखवणारी काही लक्षणे: हृदयाचे ठोके वाढणे. ऊर्जेचा हल्ला झाल्यास हृदयाचे ठोके वाढू शकतात. श्वासाची गती वाढणे. तांत्रिक अटॅक झाल्यास श्वासाची गती वाढू शकते. भयानक स्वप्ने पडणे. काळ्या जादूच्या वेळी रात्री भयानक स्वप्ने पडतात. एकटेपणा. ज्या व्यक्तीवर काळी जादू झालेली आहे त्याला एकटेपणा चांगला वाटू शकतो. राग येणे. काळ्या जादूमुळे नेहमीच राग येऊ शकतो. नखांचा रंग काळा होणे. काळ्या जादूमुळे नखांचा रंग काळा होऊ लागतो. भूक न लागणे. काळ्या जादूमध्ये भूक लागणे बंद होऊ लागते. आंघोळ न करावी वाटणे. काळ्या जादूमुळे आंघोळ करावी वाटत नाही. वारंवार आजारी पडणे. काळ्या जादूमुळे लोक वारंवार आजारी पडतात. घरातील झाडे न विकसित होणे. घरातील झाडे न विकसित होणे हे काळ्या जादूचे लक्षण असू शकते. पक्ष्यांचे येणे कमी होणे. अंगणातील झाडांवर किंवा घराच्या भिंतीवर पक्ष्यांचे येणे कमी झाले तर समजावे की आपल्यावर काळ्या जादूचे लक्षण झालेले आहे. वस्तू जागेवर न मिळणे. वस्तू जागेवर न मिळणे हे काळ्या जादूचे लक्षण असते. घरात वादविवाद होणे. घरात नेहमी वादविवाद होणे हे काळ्या जादूचे लक्षण आहे. गर्भपात होणे. घरातील वस्तू खराब होणे. दुर्घटना होणे. करंट लागणे. लहान मोठी जखम होणे. लहान मोठी जखम होणे हे पण एक काळ्या जादूचे लक्षण असू शकते. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ही लक्षणे इतर अनेक कारणांमुळेही होऊ शकतात. काळी जादू झाली आहे असा निश्चितपणे दावा करणे योग्य नाही. काळी जादू ही एक अत्यंत संवेदनशील आणि वादग्रस्त विषय आहे. त्याबद्दल वेगवेगळ्या समाजात आणि संस्कृतीत वेगवेगळे मत आहेत. त्यामुळे काळी जादू म्हणजे काय या प्रश्नाचे उत्तर देताना मी दोन मुख्य दृष्टिकोनांचा विचार करेल: अंधश्रद्धाविषयक दृष्टिकोन व दुसरा वैज्ञानिक दृष्टिकोन. काळी जादू ही अनेक पिढ्यांपासून समाजात रुजलेली आहे. वाईट हेतूने लोकांना हानी पोहोचवण्यासाठी याचा वापर केला जातो. काळी जादू अनेक प्रकारे केली जाऊ शकते. खाद्यपदार्थांमध्ये मंत्र मिसळणे. काही लोक वाईट हेतूने खाद्यपदार्थांमध्ये मंत्र मिसळतात. असे केल्याने त्या व्यक्तीवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो. तंत्र, मंत्र आणि मूर्तीचा वापर. काळी जादू करणारे लोक तंत्र, मंत्र आणि मूर्तीचा वापर करून लोकांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. ते मंत्र म्हटलेले ताबीज, टोना, तोटका आणि वशीकरण यासारख्या अनेक विधींचा वापर करतात. काही लोक राग आणि द्वेषामुळे इतरांना शाप देतात. असे मानले जाते की शापामुळे त्या व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. दुसरी गोष्ट आहे नकारात्मक ऊर्जा पाठवणे. काही लोक नकारात्मक विचार आणि भावनांच्याद्वारे इतरांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. असे केल्याने त्या व्यक्तींवर नकारात्मक परिणाम होतो आणि त्याला नैराश्य, चिंता आणि इतर मानसिक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. काळी जादू करणी कशी ओळखायची, त्याची लक्षणे आणि उपाय आता आपण पाहणार आहोत. तुम्हाला असे वाटते का घरात वारंवार वादविवाद होतात, कुटुंबातील सदस्यांमध्ये चिडचिडेपणा वाढला आहे, काम आणि अभ्यासात मन लागत नाही, घरातून बाहेर पडण्याची इच्छा होते, दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर प्रसन्न वाटते? जर तुम्हाला वरीलपैकी कोणत्याही एका गोष्टीचा अनुभव येत असेल तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा असण्याची शक्यता आहे. या नकारात्मकतेमुळे घरातील वातावरण अशांत होते आणि कुटुंबातील सदस्यांवर विपरीत परिणाम होतो. नकारात्मक ऊर्जा दूर घालवण्याचा सोपा उपाय: फिटकरी आणि तुरटी लागेल आपल्याला. पाणी आणि स्प्रे बॉटल. एका पातेल्यात पाणी घालून उकळून घ्या. उकळत्या पाण्यात फिटकरी टाका आणि 5 मिनिटे उकळू द्या. पाणी थंड झाल्यावर ते गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात, बाल्कनी आणि जिथे उजेड येत नाही अशा ठिकाणी हे पाणी स्प्रे करा. देवाचा जप किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत घरात पाणी शिंपडा. पुढील 3 दिवस हेच पाणी फरशी पुसण्यासाठी वापरा. फरशी पुसत असताना आतून बाहेरच्या दिशेने पुसून पाणी बाहेर टाकून द्या. हा उपाय सरळ 3 दिवस करावा. घरातील नकारात्मक ऊर्जा याने दूर होते. कुटुंबातील सदस्यातील वादविवाद कमी होतात. घरात शांतता आणि प्रसन्नता निर्माण होते.
काम आणि अभ्यासात मन लागू लागते. घरातून बाहेर पडण्याची इच्छा कमी होते. हा उपाय विनाखर्चिक आणि सोपा आहे. तुम्हाला जर नकारात्मक ऊर्जेचा त्रास असेल तर तुम्ही हा उपाय आठवड्यातून 2दा करू शकता. जर तुम्हाला त्रास कमी असेल तर तुम्ही हा उपाय पंधरवड्यातून 1दा पण करू शकता. त्रास नसेल तरी तुम्ही हा उपाय जर केला तर घरात पॉझिटिव्ह एनर्जी येऊ शकते. घरात नियमितपणे स्वच्छता ठेवा. घरात सकारात्मक विचार करा आणि चांगले बोलून वागा. घरात धूप आणि दीप प्रज्वलित करा. घरात तुलसी, चंदन आणि कडुलिंबाची रोपे लावा. करणी बाधा किंवा काळ्या जादूचे अनेक प्रकार आहेत, परंतु काही सामान्य प्रकार खालीलप्रमाणे. मोहिनी, एखाद्या व्यक्तीला वश करण्यासाठी किंवा त्यांच्यावर प्रेम करण्यास भाग पाडण्यासाठी. वशीकरण, एखाद्या व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार वागण्यासाठी व भाग पाडण्यासाठी. मारण, एखाद्या व्यक्तीला मारण्यासाठी. उच्चाटन, एखाद्या व्यक्तीला त्याच्याच घरातून किंवा व्यवसायातून बाहेर काढण्यासाठी. स्तंभन, एखाद्या व्यक्तीची प्रगती थांबवण्यासाठी. तुम्ही घरात अनुभवत असलेल्या समस्यांवर उपाय म्हणून आम्ही सांगितलेला फिटकरीचा घरगुती उपाय हा अगदी सोपा आणि प्रभावी आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत मिळेल आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होईल. या उपायासोबतच आम्ही दिलेले अतिरिक्त उपायही तुम्ही करू शकता. या उपायामुळे तुमचे मन प्रसन्न राहील आणि घरात शांतता नांदेल. लक्षात ठेवा, एकदा हा उपाय केल्यानेच त्याचा तात्काळ फरक दिसणार नाही. तो किमान महिनाभर तरी करावा लागेल. थोडा काळ नियमितपणे हे उपाय केल्यास तुम्हाला चांगले परिणाम दिसायला लागतील. म्हणून धीर धरा आणि ही घरगुती उपाय करा. तुमच्या घरात सकारात्मकता आणि सुख येवो हीच आमची शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला हा उपाय आवडला तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.